हाय गुड इव्हनिंग मित्रांनो, कसे काय मजेत आहे ना? मजेतच राहायचं. ऋषाबाई तर काय करते बघावा. बॉब्या बॉब्या तयार करते मस्त पैकी. लहानपणी बॉब्याचं पुढं मळायचं बघा, एवढं 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 आहे का नाही ग? तू खायचीस का? होय. लय खा वाटायच्या बॉब्या. तर आता शोभा घरातच तयार करते बॉब्या. तयार नाही करत, काय तळती म्हणजे तीच तयार करते म्हणजे तळते या. म्हणजे असा पुढा विकत आणलेला आहे. म्हणजे गावाकडे पहिले अशाच मिळायच्या का ना आयत्या, अशा एकत मिळायच्या, पण त्याच्यापेक्षा लांबड्या असायच्या. पण एवढं 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 सुद्धा बारीक 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 बघा. तर असा पुडा मिळतो विकत. तो पुडा आणायचा म्हणजे आपल्याला दिवस जातो. पुढा नाही मग काय, पाव किलो आणते, पण आता पुढा मला दिसला. आता पुडा दिसला म्हणून पुडा आणला आणि पाव किलो आणते. म्हणजे लूस पण मिळते आणि पाकिटात मिळते असं सांगते. लूस पण मिळते. तर असलं पाकिट पण मिळतं बॉब्याचं बघा मस्त पैकी. शोभा बॉब्या तयार करते म्हणजे तळती या. झालं का तळून? तळायला जाऊ सगळं एकदम. तर हे बघा तळती या मस्त पैकी दुपारच्या जेवणाला. म्हणजे असं खायला, तोंड लावायला, तोंडी लावून खायला. तर पुढं ठिगळं लावायचं काम चालू नाही रस्त्यावर. ठिगळं लावायचं म्हणजे डांबरीला कुठं कुठं डबरं आहेत तिथं ते डांबार करते त्या मस्त पैकी. तिथं धुळा काढायची मशीन आली बघा बाहेर, सगळा धुळा झाला. बघायचं का तुम्हाला? बघा तिथं धुळा काढून त्याच्या मागं मी करायचं चाललं. काही मशीन धुळा काढते, सगळा धुळाच आहे. धुळा काढते बघा. तिथं तिथं डबरे पाडण्याचं तिथं डांबरीकरण करायचं काम चालू आहे मागं तिकडं. आता गाडून येताना बघितलं. शोभा लगेच बघाय आली बाहेर काय चाललंय म्हणून. तर चला मित्रांनो आता जेवून घेऊया. शोभानं मस्त बॉब्या तळल्या त्या. काय मित्रांनो म्हटलं, काय म्हणायचं भावान बहिणीनं. तर ओके भावाने बहिणीनं घेऊया जेवून. सकाळी शोभानं पुऱ्या पण केलं होतं मस्त पैकी. एकच राहिली या. तर ओके बाय. छोटासा एवढाच व्हिडिओ मस्त पैकी. काय बॉब्या तळून झाल्या त्या मस्त पैकी. बॉब्याचा पुढं बघितला का? ठेवला आता, आता नाही जावं. आणि दही मस्त पैकी साखर टाकून दही दुसरं नाही वाटत. आणि कालवण पण आहे मस्त पैकी, सुक्क कालवण. चपाती पण आहे मस्त पैकी. यात आहे त्या चपात्या मस्त पैकी. तर या जेवायला आम्ही घेतो जेवण. तिकडे घराचं काम बघा 4 दिवसात इतकं हे झालंय का नाही, खरंच इकडं लय स्पीडमध्ये काम चालू आहे. गावाकडे आमचं 1.5 वर्ष झालं घराचं काम होतं का. 4 दिवसात कठोर काम केलं आहे. तुम्हाला पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी आतनं फिरून दावेन. पण आता बघा मस्तपैकी दिसतंय काम. हे बघा पुढच्या बाजू. केरळमध्ये लोखंडे चौकटीन खिडक्या लावत नाही, ती पण मस्तपैकी लाकडाच्या खिडक्या आणि चौकट लावल्या त्या मस्त. ह्या बाजूला जाऊतो तर मला बी त्या दुकानात जायला उशीर होतो म्हणून उशीर परत मी व्हिडिओ जाऊन बघा काम चालू आहे. बघा ती काम करायची. गेल्याच व्हिडिओमध्ये मी नुसतं काम चालू झालं जाळत बघा 2-3 फुटावर. पण आता बघा किती काम झालं मस्तपैकी. मित्रांनो आता जेवण घेऊया. तेव्हा शोभानं ताट वाढून ठेवली मस्तपैकी. शोभा पण जेवत बसली आहे. तर मस्तच चपाती, पुरी, बॉब्या, सुकं कालवण आणि दही पण आहे मस्तपैकी. साधं सिंपल पण मस्त जेवण. तर ओके सगळ्यांना गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग, गुड नाईट. म्हणजे ज्या वेळेला जे व्हिडिओ बघत असेल त्यावेळी समजून जायचं सगळ्यांनी. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नवीन कोण असेल तर त्यांनी जरूर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे व्हिडिओ बघा येत्याला. तिकडचे लाईट चालू कसं पाहिजे. तर ओके बाय.